अवताडे शुगर्स अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड त्या आपल्या अवताडे शुगरचा चौथा बॉयलर अग्निप्रतिपादन हा आता संपन्न झालेला आहे। सर्व मान्यवरांच्या, शेतकऱ्यांच्या, ऊस उत्पादकांच्या यांच्या हस्ते आत्ताच जी महापूजा झाली आणि आजच्या या बॉयलर अग्निप्रतिपादनच्या समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित जसं आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे विष्णुपंत बापू, तसेच कारखान्याचे चेअरमन संजयजी अवताडे, या ठिकाणी दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबजी वार्डेकर साहेब, आमचे दुसरे संचालक गौडाप्पाजी बिराजदार, त्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका अटकळे मॅडम, आमचे विजयदादा देशमुख, प्रदीपजी खांडेकर, अंबादासजी कुलकर्णी साहेब, आमचे नितीनजी पाटील साहेब, रमेशजी भांजेसावकर, सोमनाथजी अवताडे, आमचे सुधाकरजी मासाळ, चंद्रकांतजी पडोळे, आमचे विजयजी माने, पप्पूजी काकेकर, सुरेशजी भाकरे साहेब, आमचे कुर्मादासजी चटके, कारखान्याचे आमचे पाटील साहेब, निकम साहेब, सर्व खाते प्रमुख आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता सगळ्यांची नावं जर घ्यायची म्हणजे पवार भाऊसाहेब आहे, ते सिद्धू सावकरची आमचे आहे, ते आमचे गणेश गावकरे आहेत, जना आहे, आमचे राजाभाऊ बाबर आहेत, सगळेजणच आहेत, तुकाराम आबा इकडे आहेत, अजून सगळ्यांची नावामध्ये, कारण अगोदरच कार्यक्रम करत करत येताना पंढरपूरनं थोडा उशीर झाला आहे। सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, सरपंच, वेगवेगळ्या संस्थेवर काम करत असलेले सर्व मान्यवर, विशेष करून उपस्थित असलेले सर्व माझे शेतकरी बंधू, त्या कारखान्याचे सर्व कर्मचारी, कामगार, सर्व खात्यातील सर्व प्रमुख, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, तसेच विशेष करून उपस्थित असलेले कारखान्याचे सर्व वाहतूकदार, आणि आजचा हा चौथा बॉयलर अग्निप्रतिपादन या ठिकाणी संपन्न होतोय। सर्व शेतकऱ्यांच्या, मान्यवरांच्या हस्ते जी आज महापूजा झाली, ती महापूजा होऊन आजचा हा आपला कारखान्याचा चौथा बॉयलरचा समारंभ या ठिकाणी होतोय। आणि मला नक्की खात्री आहे, पाठीमागच्या जवळजवळ आतापर्यंत 3 सीझन आपल्या कारखान्याने या निमित्तानं घेतलेले आहेत आणि या तिन्ही सीझनमध्ये सन 22-23, 23-24 आणि 24-25, 22-23ला जवळजवळ 4,03,000 क्रशिंग झालं, 23-24ला सुद्धा 4,04,000च्या आसपास क्रशिंग झालं आणि 24-25चं सुद्धा गाळप। मागच्या वर्षी अत्यंत अडचणीचं काळ होता, बऱ्याचशा कारखान्यांना या ठिकाणी गाळप करता आलं नाही, अर्धवट गाळप करून कुठं 1,50,000, 2 लाखाच्या आत सगळ्यांनी गाळप केली, तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास, ऊस उत्पादकांचा विश्वास आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, वाहतूकदारांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपल्या कारखान्याचं मागच्या वर्षीचं क्रशिंग ते 3,42,000 झालं। त्याचं सगळं श्रेय शेतकऱ्यांचं, वाहतूकदारांचं आणि या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचं नक्कीच म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। तर आज आपण बघतोय, मागच्या वर्षीच्या जवळजवळ मागचा किती 28 होता ना, 28 दर होता, तर मागचा 28 रुपयानं दिलंय। जवळपास सर्व पेमेंट या ठिकाणी शेतकऱ्यांचं केलेलं आहे। HNDचं मला वाटतं किरकोळ काहीतरी राहिलेलं आहे, पुढच्या आठवड्यात ते पण संपतंय। कोटभर किती राहिले एमडी सर? कोटभर रुपये राहिलेलं, ते सुद्धा आता पूर्ण होतंय। म्हणजे मागच्या वर्षीचं जवळपास सगळं देणं त्या ठिकाणी देऊन पुढचा येणारा हा 25-26चा जो हंगाम येणार आहे
त्या 25-26च्या हंगामामध्ये पूर्ण कारखान्याने चांगली कामं करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळपाची तयारी ठेवली आहे. आत्ताच कारखान्याचे त्या ठिकाणी आमचे जनरल मॅनेजर एमडी साहेब यांनी सांगितलं की जवळजवळ 6.5-7 लाखाचं गाळपाची आपली टार्गेट आहे. आणि मला नक्की खात्री आहे त्या कारखान्यावर विश्वास ठेवून, कारण पाठीमागच्या वर्षामध्ये मी बघत होतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी इतर कारखान्याला ऊस देण्याचं टाळत होते, परंतु काही शेतकऱ्यांशी मी चर्चा केली व त्या कारखान्याला डावलता इकडे येत आहे. तर ह्या कारखान्याला येण्याचं कारण एवढंच आहे म्हणले की आम्ही तिकडे एक खेप पाठवली आणि तुमच्याही कारखान्याला एक खेप पाठवली, तरी सुद्धा टनाचा 1.5 टनाचा फरक आता येतोय. तर एवढा फरक त्या ठिकाणी आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याही कारखान्यावर चांगला विश्वास, म्हणजे काट्यामध्ये कुठेही वजन करून आलं तरी सुद्धा आपल्या कारखान्यावर ज्या काट्यावर येईल त्याच्यावर कुठं डिझेल मधला जो 100-200 किलोचा जो फरक असला वाहनाच्या ह्याच्यातला, तर तेवढा काही 100-200 किलोचा झाला तर झाला, नाहीतर जो काटा तिथला आहे त्याच काट्याचं प्रमाण इथं सुद्धा त्या ठिकाणी वजन आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांची विश्वास हा सुद्धा संपादन करण्याचं काम आपण केलेलं आहे. आता आपण बघतोय, परवा मला वाटतं आमचे जनार्दन शिवशरण यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला, पडत्या पावसात घेतला होता. म्हणजे मीच जनार्दनना म्हणलो होतो एवढी माणसं येतील का, पण जनार्दननी सांगितलं माझ्यावर खूप लोकांचं प्रेम आहे, 100% येतील. मला काही गॅरंटी नव्हती, परंतु ते मंगल कार्यालय सुद्धा भरगच्च भरलं होतं. आणि त्या शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम होता आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेला सांगत होते तर त्या कार्यक्रमात असं सांगितलं गेलं की शेतकरी जो ऊस लावतोय त्या ऊसाचा मोबदला जो खर्च येतोय हा खर्च सुद्धा न परवडणार आहे. म्हणजे आज शेतकऱ्याला ऊस परवडत नाही, कारखानदाराला क्रशिंग करणं आणि कारखानदाराच्या व्यथा वेगळ्या आहेत. परंतु आता कारखानदाराच्या व्यथा सांगण्यापेक्षा मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रतीचा ऊस या ठिकाणी लावला गेला पाहिजे, चांगली रिकव्हरी आली पाहिजे. आणि मलाही वाटतंय माझा 12 महिन्यात ऊस जायच्या ऐवजी 10व्या महिन्यात गेला पाहिजे, परंतु हा 10व्या महिन्यात गेल्यानंतर हा कारखान्याचाही लॉस आहे, हा शेतकऱ्याचाही लॉस आहे की 10 महिने परत 2 महिन्यात जे वजन वाढत असतंय त्या वजनाला सुद्धा तूट येणार आणि त्याच्यामधनं लागणारी जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी सुद्धा कमी होते. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता मी सगळ्या कारखानदाराला सुद्धा मी एकत्र करणार आहे अध्यक्ष की आपल्याला सगळ्यात म्हणजे कारखान्याच्या प्रोसेसमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आपल्याला बदल करू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये रिकव्हरी वाढताना म्हणजे समजा मिल सेक्शनचा असेल किंवा बॉइलिंग सेक्शनचा असेल, या सगळ्या गोष्टींचं जर बघितलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये वाचवण्यासाठी कुठं ज्यूसचा लिकेज असेल किंवा साखरेचं प्रमाण मिल मधनं जर बगॅसमध्ये जात असेल त्याचा पोल किती आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही सुद्धा आता आमच्याकडे सगळी टीम आपल्या या कारखान्याला चांगल्या पद्धतीची आहे, त्यांच्यावर वारंवार मिटिंग घेत असताना त्यांचाही त्या ठिकाणी अभ्यास हा चांगल्या प्रमाणात आहे. किती पोल आला पाहिजे, प्रत्येक मिलचं कसं एक्सट्रॅक्शन झालं पाहिजे, प्रत्येक मिल मधनं ज्यूस पास होताना त्या ठिकाणी त्याचा पोल किती असला पाहिजे, त्याचे सेटिंग कसे झाले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास या आताच्या सर्व टीमने या निमित्तानं केलेला आहे. आणि हा अभ्यास केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये कारखानदाराला सुद्धा कारखानदारी परवडणार नाही. मी खाजगीमध्ये बसल्या बसल्या सांगतोय या आपल्या कारखान्याचं म्हणजे शुगर आणि डिस्लरी दोन्ही आहे, तरी सुद्धा 1 रुपया कर्ज नसताना मॅडम आपल्याकडचं जी कर्ज आहे एच&डी देणं घेणं वरच्यावर आहे, परंतु कारखान्यावर कर्ज नसताना सुद्धा त्या ठिकाणी या कारखानदारी आता जर 3 वर्षाचा आलेख बघितला तरी सुद्धा खातपोतं बार म्हणजे थोडंफार लॉस. ही अशी परिस्थिती जर क्रशिंगची होत असेल, डिस्लरी एवढी असताना डिस्लरीचा कोट्यावधीचा फायदा आहे पण तो शुगर कारखान्याला जातोय. पण या सगळ्या गोष्टीचं तारतम्य कारखानदारांनी सुद्धा केलं पाहिजे. आता आजची परिस्थिती आहे, कारखान्यामध्ये सुद्धा आपण अपग्रेडेशन करायला लागलो.
की शेतकऱ्यांना अधिकात अधिक आपण भाव देता आला पाहिजे. अधिकात अधिक भाव देत असताना कारखान्याच्या खिशाला सुद्धा त्या ठिकाणी परवडलं पाहिजे. आता डिस्लरी आहे, यावर्षी को जनरेशन 10 मेगावॉटचं चालू होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2-5 कोटी वाढणार आहेत. शिवाय 12 TPDचा आपला स्पेंट वॉश आणि त्या ठिकाणी प्रेसमड पासन 12 TPDचा CBG म्हणजे CNG आपला जो गॅस आहे, हा गॅस निर्मितीचं सुद्धा येणाऱ्या मला वाटतं मार्चच्या आत आपण तोही कारखाना या निमित्तानं आपल्या कार्यस्थळ या कारखान्याच्या कार्यस्थळावर चालू करतोय. म्हणजे यावर्षी कोजन आणि गॅसचा प्रकल्प CBGचा हाही चालू होतोय. पण हा चालू होत असताना शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी प्रबोधन केलं पाहिजे. आज 2800 रुपये दर देत असेल तरी शेतकऱ्यांना परवडत नाही. काही वेळेला 3000 काय काय कारखान्यांना आहे, परंतु त्याला खताच्या किमती, त्या ठिकाणी लागणारा रोजगार हे जरी बघितलं तर शेतकऱ्यांना सुद्धा जेवढा मोबदला मिळाला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. त्याच्यावरती आपल्याला एकच कार्य केलं पाहिजे की कारखानदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये अपग्रेडेशन केलं पाहिजे. नवीन नवीन प्रकल्प हे कारखान्यावर प्रत्येक गोष्टीपासून पैसा निर्माण केला पाहिजे आणि तो शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पर्क्युलेट करता आला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रतीची बेले असतील, खते वापरत असताना त्या निमित्तानं चांगल्या प्रतीची खतं आणि त्या जमिनीला काय लागतंय हे बघून जर खते दिली तर नक्कीच शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे टेक्निकली आपण शेती केली पाहिजे. इस्रायल या देशामध्ये, ब्राझील या देशामध्ये जशा पद्धतीनं शेती चालते आणि तिथला शेतकरी हा एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा शेतकऱ्याच्या त्या शेतीमालाला भाव मिळतो. मग आपल्याला काय मिळत नाही तर आपण शेतीमध्ये कुठेतरी कमी पडतो. काही ठिकाणी आपण बघतोय आता काही उन्हाचं 90-100 टनापर्यंत एकरी उतारा येतोय, बरोबर आहे ना. 100 टनापर्यंत काढलेत, 110 टन काढलेले उतार. पण त्याचं क्षेत्र विचारलं तर आपल्याला सांगावं लागतं 2 एकर, 4 एकर, 5 एकर. पण 100 एकर 50 एकराचा बागायतदार त्याचं जर आपण बघितलं त्याचा उतारा किती निघतोय? 40 म्हणजे मोठा चांगला शेतकरी झाला. 25-30च्या वर शेतकऱ्याचा उतारा निघत नाही. काय काय जणांचा 15-20 पर्यंत आहे. मग शेती कशी परवडायची? मग 15-20 टनानं जर उतारा निघत असला तर शेती परवडणार नाही. तर आपल्याला टेक्निकली शेती केली पाहिजे. जमिनीमध्ये कस किती आहे, जमिनीमध्ये कुठली खतं टाकायची आहेत, पाणी कुठलं टाकतोय, कशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे, ड्रिपनं दिलं पाहिजे का, पाटानं दिलं पाहिजे का, कधी दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. ह्या सुद्धा कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. या सगळ्या कारखान्यानं हे कारण एका कारखान्याचं काम नाही, त्या सगळ्या कारखान्यानं अशा या ठिकाणी कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना प्रबोधन केलं पाहिजे. व्यवसायाचं आज परवा व्यवसायाला सुद्धा मी त्या ठिकाणी आपल्या कारखान्यावर इंजिनियर आल्यानंतर इथं आल्यानंतर मी त्यांच्याही प्रमुखांना त्या निमित्तानं बोललो की आज आपण बघतोय इतर भारतामध्ये सुद्धा इतर राज्यामध्ये आज MP UP मला वाटतं या ठिकाणी आता त्यांनी ऊसाच्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत ऊस आता आपल्याकडे ऊसाच्या जाती किती तयार झाल्या, किती झाल्यात शेतीवाले? भारतामध्ये टोटल ऊसाच्या जाती किती, ज्यांना किती आहेत? 100 असतील तर पण आपल्या चालणारे किती आहे? 265, 86, अजून कुठल्या 2-3 जाती आपण लावतो. आता जसं मी आता कारखान्याला म्हणतोय, कारखान्याने अपग्रेड झालं पाहिजे, शेतकऱ्याने सुद्धा अपग्रेड झाला पाहिजे टेक्निकली. आणि तसं या शेतकऱ्याला कारखान्याला जे सपोर्ट आहे, आज ब्राझीलमध्ये जवळजवळ 118 जाती यावर्षी त्यांनी निर्माण केलेले आहेत. म्हणजे ऊसाला रिकव्हरी आली पाहिजे, ऊसाला वजन आलं पाहिजे, वजन रिकव्हरी शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे, कारखान्यालाही परवडलं पाहिजे. अशा पद्धतीच्या जाती ब्राझील या देशामध्ये त्या ठिकाणी 118 का 12 काहीतरी जाती आहेत.
तर एवढ्या जाती त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या आणि एवढ्या जाती निर्माण केल्यामुळं तिथले कारखाने 8-8, 10-10 महिने कारखाने चालतात. बंद हा प्रकारच नाही त्यांचा. परंतु शेतकरी ऊसाचं सुद्धा प्रमाण तिकडे पाऊस सुद्धा मला वाटतं आपल्यासारख्या सरी पद्धती याही नाही त्या. तर ऊस असा डोंगर भागावर लावून जसा तिथं 2च ऋतू आहेत, पावसाळा आणि उन्हाळा. पाऊस कधी बी येतोय. पण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर ऊसाच्या जाती निर्माण होत असतील तसं आपल्या देशामध्ये सुद्धा आपण सुद्धा इतर राज्यांमध्ये जे आता ऊस उत्पादक, जसं महाराष्ट्र आतापर्यंत ऊस उत्पादक आणि साखरेमध्ये अग्रेसर होता, आता इतर राज्य सुद्धा आपल्यापेक्षा पुढे जाऊ लागली. गुजरात असेल, यूपी असेल, तर ही राज्य आता पुढे जाऊ लागली. त्याचं कारण आहे तिथलेही डेव्हलपमेंट आहेत, कारखानदारी असतील, शेतकरी असतील, यांच्या डेव्हलपमेंट आहेत. आता व्यवसाय आणि आपले कृषी विद्यापीठ राहुरी म्हणजे दोन्हीलाही या ठिकाणी त्यांनाही मी चर्चा करणार आहे की आपल्याकडे सुद्धा या ऊसाच्या जाती निर्माण केल्या पाहिजेत, त्या सुद्धा शेतकऱ्यापर्यंत देता आल्या पाहिजेत. ऊसाच्या जाती निर्माण करत असताना आपण शेतकऱ्याला परवडलं पाहिजे आणि कारखानदारालाही परवडलं पाहिजे. अशा पद्धतीच्या जाती निर्माण करून या विकसित केल्या पाहिजेत. आणि दरवर्षी वेगवेगळं, म्हणजे आज आपण बघतोय एखादा रोग जर येत असला एखाद्या फळावरती, आपण एकसारखं औषध मारतोय का? एकसारखं मारत नाही औषध. कारण त्या रोगावर परत त्याच्यामध्ये असलेले जीवाणू म्हणजे डास, थोडक्यात सांगतो, डासावर त्याच्या अगोदर ती कासवछाप वगैरे नसते. कासवछाप कशाला? घरात उदबत्ती जरी लावली डास त्या धुरान पळून जातो. परत 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 कासवछाप आली, आता त्या कासवछापच्या वर डास बसते त्या धुराच्या वर. म्हणजे इतर जीव किंवा इतर रोग विषाणू असेल तर हा जो तुम्ही औषध टाकता त्या औषधावर, जसं आपण बी कुठलाही रोग आला तर त्याच्यावर आपण मात करून पुढे जातो, तसं आपण जे औषध टाकतोय, आता कासवछाप झालं, गुड नाईट झालं, अजून नवीन नवीन काय ते स्प्रे आले ते, तर ही काही या ठिकाणी जरी आलं की थोड्या वेळ इफेक्ट होतोय आणि परत डास चावायला चालू होते. त्याचं कारणच आहे की तिथला जीव विषाणू हा सुद्धा त्याच्यावरती आपल्या दिलेल्या औषधावर हा त्याच्यावरती प्रक्रिया करतो, परत जी त्याची पुनर्जन्म परत जन्म होतो त्याचा, तर त्या परत येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्या औषधाला डीएनए घेऊन तो परत जन्म घेतो. आणि परत जर आपण ते औषध मारलं तर त्याच्यावर अपाय कमी होतो. त्यामुळं परत औषधामध्ये आपल्याला गुणधर्म वेगवेगळे टाकावं लागतात. तर तसंच या ठिकाणी आपण सुद्धा ऊसाचे असतील किंवा ह्या निर्मिती ह्या चांगल्या वेळोवेळी आपण बदल केला पाहिजे. नवीन रोगराई आली तर नवीन त्या ठिकाणी आपल्याला एक देणं तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीची उत्पत्ती आपण या ठिकाणी देणं सुद्धा तयार करण्याचं काम राहुरी आणि व्हीएसआयला सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्या करण्याचं काम त्या ठिकाणी मी सुचवणार आहे. शिवाय आज आपण बघतोय या आपल्या कारखान्यामध्ये कर्मचारी काम करत असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या निमित्तानं कर्मचारी करत आहात. प्रत्येक वर्षी तर आपण देतोय, या वर्षी सुद्धा सर्व कर्मचारी बांधवांना 1 महिन्याचा पगार या ठिकाणी बोनस म्हणून आपण त्या ठिकाणी देण्याची घोषणा चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या निमित्तानं करत आहेत. आणि नक्कीच याही वर्षी खरं अतिशय उत्कृष्ट कामही चांगली झालेली आहेत, मी बघितलेलं आहे. तुम्ही चांगलं काम याही वर्षी त्या ठिकाणी कराल ही अपेक्षा या निमित्तानं करतो. शिवाय मागच्या वर्षी सुद्धा मला वाटतं बरेचसे वाहतूक ठेकेदार आहेत, त्या वाहतूक ठेकेदारांनी सुद्धा म्हणजे आता सगळ्यांची नावं नाही घेत, चांगलं क्रशिंग केलं, त्यांना सुद्धा नंबर पहिले 1 ते 3 या निमित्तानं काढलेले आहेत. आमचे 1887 मला वाटतं ट्रॅक्टरमध्ये 2383 टन पुन्हा दामजेचं वाटतं हे विशेष उत्तेजनात आपण या ठिकाणी नंबर काढलेले आहेत. 1626 टनाचं डम्पिंग मध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मशिनी सुद्धा आता आपण जर बघितलं 6.5 ते 7 लाखाचं क्रशिंग या टार्गेट असताना आता जवळजवळ 270 ट्रॅक्टर वाहनं असतील, 75 डम्पिंग वाहनं असतील आणि 10 मशीन, त्या 10 मशीन सुद्धा जवळजवळ 80-100 टनाच्या वर
या ठिकाणी होतील त्याचा सुद्धा 800 आज 6000च्या आसपास कृषी हिंगाचं ऊस गाळप ऊस पुरवठा त्या निमित्तानं करण्याचं सर्व नियोजन त्या निमित्तानं झालेलं आहे. मला वाटतं शेवटचा हप्ता सुद्धा बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी देऊ केलेला आहे. राहिल्यांचं आता हप्ते पूर्ण झालेले आहेत. सगळ्यांना ऍडव्हान्स बिगर ऍडव्हान्स यांचे करार झालेले आहेत. ऍडव्हान्स वाल्याचे पैसे जवळपास गेलेले आहेत. कारखान्याची कामही पूर्णत्वास आलेले आहेत आणि नक्कीच मला खात्री आहे सर्व शेतकरी सुद्धा मागच्या वर्षी असेल किंवा या 3 गाळपामध्ये जसा विश्वास कारखान्यावरती ठेवला तसा विश्वास ठेवून याही वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या प्रतीचा आपण ऊस कारखान्याला आपण 100% द्याल ही अपेक्षा या निमित्तानं आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून करतो. सर्व कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं क्रशिंग करतील यावर्षी ही अपेक्षा करतो. यावर्षी कोजन चालू होतंय त्यामुळे कोजन चालू असताना बॉयलरवरती वेगळा लोड म्हणजे जास्त लोड येणार आहे. त्यामुळे बॉयलर विभाग सुद्धा त्या पद्धतीनं आता काम करण्याचं आता जवळपास पूर्ण होत आहे. किती दिवस लागतील अजून का 8 दिवसात होतंय. या 8 दिवसात बॉयलरची सुद्धा कामं होतील. नक्कीच आपण सर्वजण त्या निमित्तानं खाते प्रमुख आणि सर्व कर्मचारी वाहतूकदार सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांचं मी या ठिकाणी सगळ्यांचं इथं उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं पण आता शेवटी गवळींना स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना त्या निमित्तानं हा गाळप यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य कराल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय